कायदेशीर मान्यता आहे त्याच्याप्रमाणे सगळे कुणबी दाखले मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मिळाल्यामुळे ते निश्चितपणे चालू लागूच होईल, त्याच्यामध्ये काही चॅलेंज होण्याचं कारण येणार नाही. पण आजचा जो जी आर आहे हा फार महत्वाचा आहे. यामध्ये सगळे सूर्य या नोंदीमुळे कमीत कमी 5 ते 10 कुटुंबांना तो आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळणार. सगळे सोयरे घातल्यामुळे काय होईल, बऱ्याच लोकांना माहित नाही की आपल्याच भावकीत कुणबी प्रमाणपत्र आहे किंवा आपल्या पाहुण्यांचं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि आपल्याला ते मिळू शकतं. रक्ताच्या नात्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र आहेत पण माहिती नसल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होत नाही. मराठा समाजासाठी गेली 2007 पासून हा मावळा लढतो आणि ते आपल्याला न्याय मिळालेला आहे. भविष्यामध्ये मराठा समाजासाठी मानबिंदू, केंद्रबिंदू आणि माननीय म्हणून फक्त आणि फक्त आमच्यासाठी मनोज जरांगे पाटील असतील. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमस्कार, मी ओंकार पोदार, कागल तालुका प्रतिनिधी. आपल्या सर्वांनाच माहित आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे आणि या यशामध्ये आपण बघायला गेलं तर गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची जी मागणी होती ती आता कुठेतरी पूर्णत्वाला येत आहे. आता ह्या मराठा आरक्षण सकाळी मिळालेलं आहे. मुंबईमध्ये विचाराचा गुलाल त्या ठिकाणी उडालेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये, राज्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे आनंद साजरा होत आहे. आता आपण या मुरगुड शहरातील तरुणांची मतं जाणून घेणार आहोत की तरुणांना या आरक्षणाबद्दल काय वाटतंय आणि हे आरक्षण कसं टिकेल किंवा पुढचे प्रोसेस काय याबद्दल. आता माझ्यासोबत काय तरुण आहे, आपलं नाव? माझं नाव संकेत भोसले. गेली 1982 पासून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्यावेळीपासून आतापर्यंत हा संघर्ष आहे आणि या संघर्षामधून अनेक मराठा बंधूंची झालेली बलिदान, त्या सगळ्याला आज खऱ्या अर्थाने आदरांजली मिळालेली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला, महाराष्ट्रातील मराठा समाजाला अत्यंत चांगल्या प्रकारे आरक्षण मिळवून आमच्या मराठी बांधवांना भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्र असेल किंवा कोणतेही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये मान उंचावण्याची आणि माझा मराठी बांधव, मराठी तरुण समाजामध्ये एक स्वतःची ओळख आणि आपल्या समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी आज आरक्षणाच्या माध्यमातून पुढे जातोय. त्याबद्दल मी मुरगुडच्या सर्वच मराठी समाज बांधवांच्या वतीने तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील साहेबांचे एक तरुण म्हणून आभार मानतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आरक्षणासाठी संघर्ष झाला, अनेक डावपेच झाले, पण या सगळ्यातून सावरून मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती शिवरायांचा एक मावळा, त्या छत्रपती शिवरायांनी आपलं आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं, त्या छत्रपती शिवरायांचाच एक मावळा आपलं स्वतःचं आयुष्य घेऊन, स्वतःच्या आयुष्यावर उदार होऊन मराठा समाजासाठी गेली 2007 पासून हा मावळा लढतो आणि ते आपल्याला न्याय मिळालेला आहे. तरी मी मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये मराठा समाजासाठी मानबिंदू, केंद्रबिंदू आणि माननीय म्हणून फक्त आणि फक्त आमच्यासाठी मनोज जरांगे पाटील असतील असे मी तरुण म्हणून तिथे मानतो. आता आपल्यासोबत संभाजीनगरचे शहराध्यक्ष संजय गोडके आहे. यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो आंदोलन मुरगुडमध्ये झालं 2016 पासून या ठिकाणी आजपर्यंत जे आंदोलन झालं त्याची या ठिकाणी साक्षीदार त्यांना, म्हणजे पहिल्यापासून जे आतापर्यंत आंदोलन कसं होतं, कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन झालं? या ठिकाणी 2016ला ज्यावेळी आंदोलनाची सुरुवात झाली टोटल महाराष्ट्रामधून, त्यावेळेपासूनच आम्ही इथं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आज सगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. पण 2017 पर्यंत वातावरण वेगळं होतं. 2018ला या केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्ती केली आणि त्या 102व्या घटना दुरुस्तीनंतर सर्व राज्यांना जे आरक्षण देण्याचे अधिकार होते ते आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. तर या आजच्या या जरांगेच्या यशाला भविष्यात घटनापीठावर टिकण्यासाठी व कायद्याच्या कसोटीत मानण्यासाठी एवढीच एक विनंती आहे की 102वी घटना दुरुस्तीत बदल करून हे मिळणारं आरक्षण जे आहे हे टिकावं यासाठी या शासनानं प्रयत्न करायला पाहिजे. तर या माझ्या मराठा समाज बांधवांना व त्यांच्या मुलांना शैक्षणिक व नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाला खऱ्या अर्थानं लाभ घेता येईल व पुढे त्यात विनियोग करता येईल. आणि या ठिकाणी मी मुरगुडमध्ये सांगू इच्छितो की मुरगुडमध्ये आपल्या सर्वांना आंदोलन करत असताना सर्व लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं. या सर्वांचे आम्ही सकल मराठातर्फे हार्दिक आभार. नमस्कार, माझं नाव परीक्षित पांडुरंग पवार. आपण काय करतो? मी कोर्टामध्ये कामाला आहे, वर्ग 3 मध्ये. आता या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे, विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उडवलेला आहे. गेल्या वेळी सुद्धा अशा प्रकारचं या ठिकाणी आरक्षण मिळालं होतं पण ते कुठे टिकलं नाही.
आता हे आरक्षण टिकण्यासाठी किंवा या पुढच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय वाटते, काय केलं पाहिजे? गेल्या वेळेचं जे आरक्षण होतं ते वेगळ्या कोट्यामध्ये दिलं होतं आणि आताचं जे आरक्षण आहे ते ऑलरेडी कोटात चालू आहे. ओबीसी कोटा त्याला कायदेशीर मान्यता आहे, त्याच्याप्रमाणे सगळे कुणबी दाखले मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मिळाल्यामुळे ते निश्चितपणे चालू लागूच होईल. त्याच्यामध्ये काही चॅलेंज होण्याचं कारण येणार नाही असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. कुणबी नोंदी सगळ्यांना दिल्यामुळे, सगळे सोयऱ्यांना सगळ्यांना मिळाल्यामुळे ज्याला गरजू माणूस आहे, ज्याला शिक्षणासाठी पैशाची कमतरता आहे त्याच्यामध्ये आणि इतर काही गोष्टी त्याला मिळत नाही आहेत सुविधा, एखादी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वगैरे ह्या गोष्टी मिळतील आणि सारथीचे पण त्याच्यामध्ये फायदा होईल त्याला असं मला वाटतं. आता सगळे सोयरे तुम्ही प्रश्न मांडला, तर सगळे सोयरे या शब्दाचा किंवा ह्या ज्या परिपत्रकामध्ये घालण्याचा काय फायदा होईल तुम्हाला वाटतं? सगळे सोयरे घातल्यामुळे काय होईल, बऱ्याच लोकांना माहित नाही की आपल्याच भावकीत कुणबी प्रमाणपत्र आहे किंवा आपल्या पाहुण्यांचं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि आपल्याला ते मिळू शकतं. रक्ताच्या नात्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र आहेत पण माहिती नसल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होत नाही आणि त्यांचा अधिकार आहे तो. ऑलरेडी ते कुणबी आहेत, शासकीय दरबारी सिद्ध पण झाले की बाबा माझा चुलता कुणबी आहे, आजोबा कुणबी आहे वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये त्याला फायदा होईल आणि त्याचा न्याय मिळेल त्याला की बाबा त्याचा जो हक्क आहे तो जो कायद्यानं दिलेला आहे तो त्याला जो माहित नव्हता तो माहित होईल आणि त्याला हक्क मिळेल. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पूर्वीची आमची आंदोलन होती ती जिल्हा स्तरावर होती, त्यावेळी राज्य स्तरावर असं नेतृत्व नव्हतं आणि ज्या त्या गावातील कार्यकर्ते त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते पूर्वी. हे मात्र आंदोलन पूर्ण राज्य स्तरावर एकाच वेळी झालं आणि एक निर्णायक ज्याला आपण नेता म्हणतो तसा नेता आपल्याला ह्या समाजाला मिळाला आणि ह्या निर्णायक नेत्यामुळेच आपल्याला हे आंदोलन मिळालं, म्हणजे आरक्षण मिळालं असं म्हणता येईल. आता मग तुम्ही सांगितलं की नेता मिळाला आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि समाजाला अखेर आरक्षण मिळालं. अनेक वर्ष अनेक नेते अनेक मार्गदर्शक या ठिकाणी मिळत होते आणि या ठिकाणी असणारे नेते देखील मुंबईमध्ये ठाण मांडल्यानंतर सरकार कुठेतरी झुकावं लागलं. आता आरक्षण तर मिळालं तर पुढच्या गोष्टी कुठल्या प्रकारे झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीनुसार त्यांची जी वंशावळ आहे, त्यांचे जे नातेवाईक आहेत, जो सगळे सोयरे हा शब्द त्या GR मध्ये आपण वाचलेला असेल, तर त्यानुसार जर सर्व वंशावळीमधील सर्व नातेवाईकांना जर ह्या कुणबी आरक्षणाचे दाखले मिळाले, सरकारनं जसं GR मध्ये नमूद केले त्याप्रमाणे, तर त्याचा लाभ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 75% समाजाला होईल आणि हाच या आजच्या आंदोलनाचं जर यश आहे असं म्हणता येईल आपल्याला. आता सगळे सोयरे या शब्दासाठी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आग्रही राहिले होते आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी हे करून तुम्ही सांगितलं की सगळे सोयरे, तर सगळे सोयरेची जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नाही आहे, तर ते तुम्ही जरा विस्तार करून सांगा आमची. पूर्वीचं जे आरक्षण देत होतं सरकार वंशावळी बघून, तर त्यामध्ये कसं आहे, समजा आपले पंजोब आहेत आणि त्यांचा नोंद कुणबी म्हणून आहे, तर ते पंजोब असतील तर त्याच्या नोंदीच्या नुसार फक्त आपले आजोबा, आपले वडील, आपण स्वतः किंवा आपला मुलगा, ह्या म्हणजे पुरुष सत्ताक ज्याला आपण म्हणतोय संस्कृती, फक्त ह्या वंशावळीलाच फक्त त्याचा लाभ घेता येत होता. पण आजचा जो GR आहे हा फार महत्वाचा आहे. यामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ जर पंजोब असतील आणि त्यांची सर्व मुलं, म्हणजे त्यांना समजा 2 मुलं असतील, 2 मुली असतील, त्या दोन्ही मुलग्यांची सगळे वंश आणि त्या दोन्ही मुली असतील तर त्या मुलींचे सुद्धा वंश, म्हणजे ह्या संपूर्ण कुटुंब, संपूर्ण वंशावळ त्यामध्ये येणार आहे. समजा त्यांच्या मुली दूरवर कुठे दिल्या असतील तर त्या मुलींची मुलं, त्यांची नातू, ह्या सर्वांना त्याचा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. थोडक्यात एका त्या नोंदीमुळे कमीत कमी 5 ते 10 कुटुंबांना तो आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळणार. नक्कीच या ठिकाणी सगळे सोयरे शब्दासाठी आग्रही आल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच होईल असं आपल्याला आता समजायला सांगितले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.